जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी अक्कलकोट येथे आयोजित जाहीर सभेत विकास, रस्ते प्रकल्प आणि सामाजिक ऐक्य यावर भाष्य करत उपस्थितांना संबोधित केले. सभेला मोठ्या संख्येने नागरिक, भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेदरम्यान गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. गाणगापूर अक्कलकोट मार्गासंदर्भातील आठवण सांगताना त्यांनी आपल्या मातोश्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मार्ग विकसित करण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं. यावेळी बोलताना त्यांनी जातीय राजकारणावरही भाष्य केले. येणाऱ्या काळात कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारो कसके लात, असे मी पूर्वी म्हटले होते, असे वक्तव्य गडकरी यांनी केले. समाजात विकास आणि समानतेचे राजकारण मजबूत होणे आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. गडकरी यांनी आपल्या भाषणात विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन करत रोजगार निर्मिती, उद्योग आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांवर भर दिला. महाराष्ट्रातील रस्ते विकासामुळे गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सभेनंतर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. अक्कलकोट परिसरात या सभेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून गडकरी यांच्या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, आणि मी तर या बाबतीत खूप स्पष्ट आहोत. मी पण लोकसभा 3 वेळा निवडून आलो आणि माझ्यात हिंमत आहे की मी मतदारांना सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. जातपात पाळत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. आणि गुणवत्तेचा संबंध जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सशी नाही आहे. आपण थोर पुरुषांच्याही जाती शोधतो आणि व्होट बँक पॉलिटिक्स करता त्याचा उपयोग करतो, हे करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक हे सगळे आपले राष्ट्रीय नेते आहेत. हे कोणा जातीचे किंवा समाजाचे नेते नाही आहेत. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासानं संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690.